for ball. B for ball. B for ball. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू दी चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज नाश्त्याला गोवन स्टाईलची मिक्स भाजी बनली होती आणि त्यासोबत पाव. रेसिपी मी शूट करायला घेतली, इन्ग्रेडियंट्स वगैरे दाखवले आणि नंतर कधी कॅमेरा बंद पडला मलाच कळलं नाही. त्यामुळे रेसिपी शूट करायची राहून गेली. पण खरं सांगते इतकी चविष्ट बनली होती, जसं इथल्या रेस्टॉरंटमध्ये भेटते ना तशीच अगदी हुबेहूब बनली होती. नेक्स्ट टाईम मी रेसिपी नक्की शेअर करेन. मला तर जाम आवडली. आता घरच्यांची रिॲक्शन बघूयात. कसं झालंय? आमच्या रुही मॅडम सांगणार आहेत की त्यांना कसं वाटलंय. रुही मॅडम, 10 out of 10. ओके. कैश गोल्ड, कैश है तो ऐश है. माझ्या घरामध्ये ना ऑल ओव्हर तुम्हाला भरपूर असे प्लांट्स दिसतील, मग ते लाईव्ह प्लांट्स असो किंवा आर्टिफिशियल प्लांट्स असो, आणि वरच्यावर त्यांना मी साफ करत असते. आणि या ज्या माळा आहेत ना फुलांच्या, त्या मी माझं मंदिर आहे बघा तिथे अडकवलेल्या आहेत आणि त्यामुळे इतकं छान लुक येतं त्या कॉर्नरला, खूप छान लुक येतं. मला तरी पर्सनली खूप जास्त आवडतं आणि बरेच दिवस झाले त्यांना वॉश केलं नव्हतं. आणि ह्या ज्या वेली आहेत ना त्या मी वरच्यावर साफ करत असते, पण या माळा बऱ्याच दिवस झाल्या साफ केल्या नव्हत्या. म्हटलं चला त्यांना साफ करून घेऊयात आणि वाटलेलं की ऊन येईल आणि लवकर सुकतील, पण ऊन काय आलंच नाही. आणि ज्या वेली आहेत त्या पटकन सुकून गेल्या, पण या माळा ज्या आहेत गोंड्याच्या त्या सुकायला थोडा वेळ लागला. पूर्ण दिवसच गेला म्हणायला हरकत नाही. मी किरण स्वागत करते तुमचं मराठी ब्लॉगर किरण या माझ्या चॅनलवर. तर खूप 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 तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी हे हिमालयाचं ऑरेंज पील ऑफ मास्क लावलेलं आहे. ॲक्च्युली मागे ना मी माझ्या मम्मीसाठी हे आणलं होतं, पण तिला लावायचं राहूनच गेलं आणि काल मला काहीतरी शोधताना माझ्या बॅगमध्ये सापडलं. म्हटलं त्याला तेचा उपयोग आपण करून घेऊयात, नाही तर ते उगाचच वेस्ट जायचं. सो हे व्यवस्थित मी आता लावलेलं आहे. एक व्यवस्थित सुकल्यानंतर मी ते वाईप ऑफ करून टाकेन, किंवा ते असं व्यवस्थित ना निघतं. असं बघा ते दाखवतात, तुम्ही टी व्हीवर वगैरे बघितलं असेल तर व्यवस्थित ते असं पील होतं. तर ॲक्च्युली हे पील ऑफ मास्क आहे ऑरेंजचं, आणि असे नॅचरल इन्ग्रेडियंट्सने जे बनलेले असतात ना मास्क वगैरे किंवा फेस पॅक वगैरे, ऑब्वियसली ते चांगलेच असतात. म्हणजे असतं त्याच्यामध्ये केमिकल, त्यांनी कितीही नाही म्हटलं तर थोडंफार केमिकल असतं. पण काही स्किनला ते सूट होतं, काहींना होत नाही. आता माझ्या स्किनला होतं बऱ्यापैकी. आणि स्क्रब वगैरे असतात बघा, ते मला जास्त सूट नाही होत. म्हणजे स्क्रब एक्स्ट्रा, म्हणजे ते बाजारात जे स्क्रब मिळतात ना ते माझ्या फेसला अजिबात सूट नाही होत. मी तांदळाच्या पिठाने जे आहे स्क्रब करायचं असेल तर मी स्क्रब करते. होतं ते व्यवस्थित सुकलं होतं आणि आता इथे बघू शकता ते व्यवस्थित असं मी पील करून घेते आणि हे खूप सॅटिस्फाईंग होतं. आणि मी थोडाच वेळ जे आहे एका गालावरचं काढून घेतलं, त्यानंतर रुहीने जे आहे सगळं त्यानंतरचं काढलं, कारण तिला खूप ते सॅटिस्फाईंग वाटत होतं, खूप छान वाटत होतं, मजा येत होती तिला ते काढायला. तर अशा प्रकारचे नॅचरली बनलेले काही मास्क म्हणा किंवा फेस पॅक म्हणा, आपण जे आहे अधूनमधून आपल्या चेहऱ्याला लावले पाहिजे, जे काही आपल्या चेहऱ्यावर सूट होतील. किंवा होममेड रेमेडीज देखील ना आपण ट्राय करत राहायला पाहिजे, स्वतःसाठी नक्कीच वेळ काढला पाहिजेत. आणि तिशीनंतर तर हे खरंच खूप जरुरी आहे, कारण म्हणजे तिशीनंतरच आपली खरंच म्हणजे जे स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते जे आहेत ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट व्हायला लागतात. तर बिग बॉसचा न्यू सीझन स्टार्ट झालेला आहे आणि असा एखादाच सीझन असेल जो माझ्याकडून मिस झाला असेल, नंतर मी सगळे सीझन जे आहे फॉलो करते. आणि तुमच्यापैकी कोण कोण बघतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर ही जी क्लिप आहे ही कालची आहे आणि काल मला ना हे पार्सल रिसीव झालं होतं. मी ॲक्च्युली माझ्या बेडसाठी एक बेडशीट मागवली होती डबल साईज, तर ती मला रिसीव झालेली आहे. 299 रुपीजला मला जे आहे ही भेटली आहे. कॉटन याचं मटेरियल आहे आणि येल्लो बघू शकता, कलर अगदी मस्त आहे, जसं जे पिकमध्ये दाखवलं होतं ना त्याप्रमाणेच आहे. आणि हे 2 पिलो कवर देखील मला त्याच्यासोबत रिसीव झालेले आहेत. सो लगेचच मी जे आहे जे घालून वगैरे बघितली, कारण आम्हा बायकांचं पण कुठं राहतं आणि मला पेशन्स अजिबात नव्हते. सगळ्यात आधी मी जी आहे ती घालून बघितली बेडवर आणि परफेक्ट जी आहे बसली. एक्स्ट्राच होती थोडी मी फोल्ड वगैरे करून घातली आणि खूप छान दिसती आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर मला तशी कमेंट करा. Imaginary picture. Usually it's something that moves. तर आता डायरेक्ट संध्याकाळच्या वेळेला मी तुम्हाला भेटते आहे. दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे आणि रुही देखील ट्युशनवरून आलेली आहे. आणि रुही ट्युशनवरून आली 5:30-6च्या दरम्यान ती ट्युशनवरून येते आणि त्यानंतर ना मुलींना जे आहे काही ना काही खायला लागतं. म्हणजे छोटीशी भूक असते ती संध्याकाळच्या वेळेला. मग त्यांना कधी कधी मी स्नॅक्स बनवून देते, म्हणजे कधी पकोडे बनवते, कधी जे आहे नूडल्स बनवते, पास्ता बनवते किंवा कधी सँडविच बनवते आणि त्याचबरोबर कधी कधी उपमा किंवा जे आहे शेवया किंवा पोहे हे देखील बनवते. आता माझ्या मुलींना जसं नूडल्स म्हणा किंवा पास्ता म्हणा किंवा सँडविच म्हणा, या गोष्टी जितक्या आवडीने खातात ना तितक्याच आवडीने त्या ज्या आहेत पोहे, उपमा किंवा शेवया केला तरी खातात. म्हणजे त्यांची काही तक्रार नाही आहे. तर मस्त इथे मी तिघींसाठी जे आहे पोहे ते वाढून घेते आहे. तर चला आता वेळ झाली आहे मागच्या माझ्या व्हिडिओजना व्लॉगना ज्या कोणी मैत्रिणींनी ज्या कोणी सबस्क्रायबरनी कमेंट केली आहे त्यांची नावं घेण्याचं. राजश्री राजवीर, पूनम पाटील, 2 पूनम पाटील आहेत बरं का. आणि एक पूनम पाटील आहे ती माझी फ्रेंड आहे. तिने असं लिहिलं आहे की इफ पॉसिबल डेली व्लॉग करत राहा. हो पूनम, मी नक्की ट्राय करेन डेली व्लॉग करण्याचा. त्यानंतर अनफिल्टर वाईफ मॉम यांनी खूप छान टिप दिली आहे. अशी टिप दिली आहे की तुळशीला ना नेहमी कटिंग करत राहायला पाहिजे, त्यामुळे तुळशी छान बहरते. आणि मी तुमची ही टिप ना नक्की लक्षात ठेवणार आहे. खरंच खूप 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 आभार या टिपबद्दल. त्यानंतर सुप्रिया गुरव, सपना माने, भावना सावंत, धनश्री भाकोजी. आता धनश्री भाकोजी असं लिहित आहेत की मी जी नाईट क्रीम सांगितली होती म्हणजे ॲलोवेरा जेल आणि रोज वॉटर हे जे सांगितलं होतं ना नाईटला लावण्यासाठी, तर हे मी मागेही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि तेव्हापासून ना 6 मंथ त्या वापरत आहेत आणि त्यांच्या स्किनमध्ये ना खूप छान जे आहे इफेक्ट झालेला आहे. खरंच खूप खूप तुमचे आभार, तुमचा फीडबॅक तुम्ही दिल्याबद्दल. आणि खूप छान वाटलं मला ऐकून की तुमची स्किन चांगली झाली या टिपमुळे. तर असेच तुम्ही कमेंट्स करत राहा सगळे. आणि तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी कोणी कमेंट केली आहे त्यांना सगळ्यांना खूप 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 थँक्यू. तर त्यानंतर ना रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी मी थोडीफार केली आणि त्यानंतर मी राशीला इथे स्टडीला घेऊन बसलेले आहे. अशा प्रकारचा सीन जो आहे, अशा प्रकारचं दृश्य जे आहे आता प्रत्येक घरात दिसत असेल, कारण सगळ्यांच्याच टर्म्स एक्झाम ज्या आहेत आलेल्या आहेत. त्यांच्या झालेल्या आहेत ॲक्च्युली कर्नाटकामध्ये वगैरे, पण गोव्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये ते आत्ता होतील दिवाळीच्या आधी. आणि खरंच मुलांची एक्झाम असते पण प्रेशर जे असते पेरेंट्सना असतं आणि हे सगळेच पेरेंट्स रिलेट करू शकतात. तर रात्रीच्या जेवणामध्ये काय होतं हे मुलींनी हायलाईटच करून ठेवलेलं आहे. तर चला आजचा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.